नमस्कार, मी मंजुषा शिवण क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण मोठ्या बाह्यांची कटिंग बघणार आहोत, म्हणजे जे एल्बोपर्यंत बाह्या असतात आपल्या तिथपर्यंत बाह्यांची कटिंग करणार आहोत। बऱ्याच जणांना लहान बाही कट करता येते, पण मोठी बाही कट करता येत नाही। मोठी बाही कट करण्यामध्ये खूप अडथळे येतात किंवा आपल्या मोठ्या बाहीला फुगा येतो, तर त्यासाठी आपण आज मोठी बाही कशी कट करायची ते बघणार आहोत। तर चला मोठी बाही कट करायला सुरुवात करूयात। सर्वात आधी मी तुम्हाला इथे 28 साइजची बाही टिक करून दाखवणार आहे। मोठ्या बाहींसाठी आपल्याला बऱ्याच जणांच्या रिक्वेस्ट आलेले होते की एल्बो पर्यंत तुम्ही बाही कट करून दाखवा। मी आधी डायग्राम तुम्हाला दाखवणार आहे, मग नंतर आपण कट करणार आहोत। 28 पर्यंतचं जे माप आहे, 28 चा आपल्याला चौथा भाग काढायचा असतो। 28 चा चौथा भाग आहे 7 इंच। इथे आपण 7 इंच वरती टिक केलेली आहे। इथेही आपण टिक करून घेऊयात। आपल्याला नेहमी बाहीची घडी ही जे माप काढतो आपण, म्हणजे मी आता 28 साइजची तुम्हाला सांगत आहे। 28 चा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे। 28 चा चौथा भाग आहे 7 इंच। तर आपल्याला 7 इंचाची घडी घ्यायची असते। तुम्ही जर 1.5 इंच शिलाई मार्जिन घेत असाल तर आपल्याला 7 इंचाची घडी घ्यायची आहे। आणि तुम्ही जेव्हा पेपर कटिंग करतात त्यावेळेला जर तुम्ही 2 इंचाची घडी घेत असाल, म्हणजे घडी प्लस 2 इंच शिलाई मार्जिन घेत असाल, तर त्यासाठी आपल्याला 7.5 इंचाची घडी करायची असते। 28 चा चौथा भाग 7.5 इंचाची आपल्याला घडी घ्यायची असते। आता आपण लाईन मारून घेऊयात। तुम्ही जर 1.5 इंच घडी घेत असाल तर 7 इंचाची जी आपली घडी आहे ती अगदी बरोबर बसेल। म्हणजेच जेव्हा आपण पेपर कटिंग करतो, 28 चा चौथा भाग टाकतो। 28 चा चौथा भाग आहे 7 इंच, प्लस आपण त्यात 1.5 इंच शिलाई मार्जिन घेत असतो। तुम्ही जर 1.5 इंच शिलाई मार्जिन घेत असाल तर 7 इंच आपली ही जी रुंदी आहे बाहीची ती अगदी बरोबर येईल। आणि तुम्ही जर 28 चा चौथा भाग 7 इंच टाकून त्यात 1.5 इंच शिलाई मार्जिन घेत असाल पेपर कटिंग करताना, तर आपल्याला 7.5 इंचाची घडी घ्यायची आहे। मी नेहमी 1.5 इंचाची शिलाई मार्जिन ठेवत असते, तर 7 इंचाची मी ते घडी घेणार आहे। आणि मी तुम्हाला पेपर कटिंग कट करूनही दाखवणार आहे, आणि 28 साइजचं जे पेपर कटिंग आहे त्याला देखील मी तुम्हाला बाही लावून दाखवणार आहे। इथे आपण प्रॉपर जी घडी आहे, म्हणजेच उंची आहे बाहीची, ती 11 इंच घेणार आहोत। मला 11 इंच उंचीच्या बाहीसाठी रिक्वेस्ट आलेली आहे 28 साइजच्या। तर 28 साइजची जी बाहीची उंची आहे ती 11 इंच आहे। त्यात आपण अर्धा इंच अस्तर जेव्हा जॉईन करतो आपण बाहीला, ते अर्धा इंच आपलं शिलाई मार्जिन मध्ये जातं। म्हणून आपण उंची खालच्या साईडला नेहमी अर्धा इंच वाढवतो आणि वरच्या साईडला अर्धा इंच। तुम्ही जर शिलाई मार्जिन 1/2 इंच घेत असाल तर तुम्ही 1/2 इंच टिक करायचं आहे, पण मी नेहमी शिलाई मार्जिन हे अर्धा इंच घेत असते। आता आपण पूर्ण उंची मोजून घेऊयात। जी पूर्ण उंची आहे 12 इंच आलेली आहे। म्हणजेच आपण अर्धा इंच इथे वाढवलं 11 मध्ये आणि अर्धा इंच इथे वाढवलं, तर आपली पूर्ण उंची येईल 12 इंच। इथूनही आपण 12 इंच वरती टिक करून घेऊयात। इथे मी वरती अर्धा इंच घेत आहे आणि इथून 12 इंच। आता आपण याचा बॉक्स तयार करून घेऊयात। तुम्ही उंची कमी जास्त करू शकतात, पण उंचीत आपल्याला अस्तरची बाही जर असेल तर उंचीत आपल्याला खालच्या साईडने अर्धा इंच वाढवायचं आहे। जेव्हा आपण बाहीला अस्तर जॉईन करतो खालच्या साईडने, तेव्हा ते अर्धा इंच शिलाई मार्जिन मध्ये जात असतं। आणि हे अर्धा इंच जेव्हा आपण शोल्डरला बाही जॉईन करतो तेव्हा ते अर्धा इंच शिलाई मार्जिन मध्ये जात असतं। म्हणून आपण दोघं मिळून 1 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे। इथेही मी लाईन मारून घेत आहे। ही आहे 28 साइजची बाही। इथेही आपल्याला बॉक्स करायचा आहे। इथे मी लाईन मारून घेत आहे आणि ह्या अर्धा इंच वरतीही आपण लाईन मारून घेऊया। हे आहे अर्धा इंच शिलाई मार्जिन। इथे मी लाईन मारलेली नाही, कारण हे आपण जेव्हा आकार देतो त्यात येऊन जातं। आता आपल्याला लांब बाहीसाठी खुल्या भागाकडून किती इंच टिक करायचं असतं ते बघूयात। मी इथे नेहमी 3.25 ते 3.5 इंच वरती टिक करून घेत असते। बऱ्याच जणांच्या आर्महोलला म्हणजेच मुंड्यामध्ये चुने येतात किंवा बाहीला फुगा येतो,
तुम्ही जर 3 इंचावरती टिक करत असेल, तुमच्या बाहीला जर फुगा येत असेल किंवा चुन्या पडत असतील तर आपल्याला 3.5 इंचावरती टिक करायचं आहे. आणि तुमची बाही 3 इंचावरती ठेवून अगदी करेक्ट बसत असेल तर तुम्ही 3 इंच देखील घेऊ शकता. पण बऱ्याच जणांच्या फुल बाही म्हणजेच एल्बोपर्यंत ज्या बाह्या असतात 10 इंच 11 इंचच्या, तर त्यांच्या ज्या आर्महोलला चुन्या पडत असतात किंवा बाहीला चुन्या पडत असतात तर त्यांनी 3.5 इंचावरती टिक करायचं आहे. मी इथे 3.5 इंचावरती टिक केलेलं आहे. इथूनही आपण 3.5 इंचावरती टिक करून घेऊया. आता आपण इथे लाईन मारून घेऊया. मी परत एकदा सांगते, नॉर्मल बाहीसाठी आपण फक्त 3 ते 3.25 इंचावरती टिक करून घेतो. पण ज्यांच्या बाहीला फुगा येत असेल, बऱ्याच जणांच्या लांब बाहीला फुगा येतो, तर त्यांनी इथे 3.5 इंचावरती खुल्या भागाकडून टिक करायचं आहे. खुल्या भागाकडून टिक करताना आपल्याला नेहमी वरच्या साईडने मोजून 3.5 इंचावरती टिक करायचं असतं. इथे आपण लाईन मारून घेऊयात, म्हणजेच आपल्याला आकार द्यायला अगदी सोपं जाईल. इथे आपण लाईन मारून घेतलेली आहे. आता आपण दंडघेर मोजून घेऊयात. 28चा जो दंडघेर आहे तो 4.5 इंच घेऊयात आपण. बऱ्याच जणांचा 4.5 येतो, कुणाचा 4.5 येतो, तर कुणाचा 4 देखील येऊ शकतो. तर तुम्ही दंडघेर नेहमी तुमच्या ब्लाऊजवरून मोजून घ्यायचा आहे. म्हणजेच ब्लाऊजची जी बाही असते त्याच्यावरून आपल्याला दंडघेर हा मोजून घ्यायचा असतो. तुमचा जर 4 इंच असेल तर इथून आपल्याला बंद बाजूकडून 4 इंच मोजायचं आहे. आणि हे 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन असतं. मी नेहमी शिलाई मार्जिन 1.5 इंच घेते. समजा आपण जास्त शिलाई मार्जिन घेतलं तर आपल्या बाहीला घोळ पडू शकतो आणि जे एक्स्ट्राचं कापड आहे ते टोचू देखील शकतं. इथूनही आपण 1.5 इंचावरती टिक करणार आहोत. आता आपण इथून क्रॉस लाईन मारून घेऊया. ही अगदी बाही कट करण्याची खूप सोपी पद्धत आहे आणि लवकर लक्षात येतं. या पद्धतीने जर आपण बाही कट केली, कुठेही आपल्याला काही वाढवायची गरज येत नाही. फक्त आपल्याला जे मापाची बाही कट करायची आहे त्याचा 1/4 भाग घ्यायचा आहे. जर तुम्ही 1.5 इंच शिलाई मार्जिन वाढवत असाल तर, आणि 2 इंच जर शिलाई मार्जिन वाढवत असाल तर छातीचा 1/4 भाग घ्यायचा असतो आणि त्यात आपल्याला 1/2 इंच शिलाई मार्जिन ऍड करायचं असतं. आता आपण इथून ही लहान साईजची बाही आहे 28 साईजची, तर त्यासाठी आपण इथे 1.5 इंचावरती टिक करणार आहोत आणि 2.5 इंच. आपण काय करतो, लहान जी साईज असते त्यासाठी 1.5 आणि 2.5 घेतो. काही मधल्या ज्या साईज आहेत त्यांच्यासाठी 2 ते 3 पण घेऊ शकतो, 3 ते 3.5ही घेऊ शकतो. तर भरपूर असे बदल करता येतात. 40 साईजचे पुढच्या मापांसाठी आपण वेगवेगळे माप टाकत असतो इथं, पण शक्यतो लहान साईजसाठी आपण इथे 1.5 आणि 2.5 इंचावरती टिक केलेली आहे. मी परत तुम्हाला एकदा मोजून दाखवते. आपल्याला 28 साईजला 1.5 आणि 2.5 इंचावरती टिक करायची आहे. हे टिक केल्यामुळे आपल्या बाहीला खूप छान असा आकार देता येतो. आता आपण इथून आकार देऊन घेऊयात या पद्धतीने. या पद्धतीने आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. इथे आपण बाहीला आकार देऊन घेतलेला आहे. इथे आपली 28 साईजची बाही टिक झालेली आहे. हा जो एक्स्ट्राचा कापड असतो तो आपण कट करून घेत असतो नेहमी. आता मी तुम्हाला हा जो साईडचा एक्स्ट्राचा भाग आहे तो पुसून दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल बाहीचा आकार. आपण जी बाही कट करतो तिचा आकार या पद्धतीने असतो. इथून थोडा कमी असतो आणि इथून जास्त असतो. आणि तुमची जर दंडघेर कमी असेल तर मी तुम्हाला तो आकार देखील टिक करून दाखवते. हा आपला 4.5 इंचाचा मी इथे दंडघेर घेतलेला होता, पण 4.5 इंचाचा शक्यतो येत नाही. 28 साईजचा 4 इंचाचा देखील येऊ शकतो, कारण बरेच जणांचा 4.5चा असेल तर आपण जर 4 इंचाचा टिक केला तर बरेच जण त्या हिशोबाने कट करू शकतात. म्हणून मी इथे नेहमी सांगत असते, बाहीचा दंडघेर तुम्ही तुमच्या ब्लाऊजच्या बाहीवरून घ्यायचा आहे किंवा कमरेचं देखील मी माप नेहमी सांगत असते. कमरेचं मापही तुम्ही तुमच्या ब्लाऊजवरून टाकून घ्यायचं आहे. तुमचा जर 4 इंचाचा दंडघेर असेल तर या पद्धतीने इथे टिक येईल. आणि इथून 1.5 इंच म्हणजेच एवढी. या पद्धतीने जर तुमचा दंडघेर कमी असेल तर. इथे मी तुम्हाला 28 साईजची बाही अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेली आहे. आपण 28चा 4था भाग काढला होता. 28चा 4था भाग आहे 7 इंच. ही जी घडी आहे आपण
ही बाहीची घडी 7 इंच घेतलेली आहे आणि तुम्ही 28 हे 1.5 इंच मार्जिनसाठी झालेलं आहे आणि तुम्ही जर 28चा चौथा भाग काढून 7 इंचाची घडी घेतली आणि तुम्ही जर 2 इंच शिलाई मार्जिन वाढवलेलं असेल ब्लाऊज कट करताना तर ही बाही पुरत नाही. इथे आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यावी लागते. म्हणजेच आपली जी घडी आली 2 इंच शिलाई मार्जिनसाठी ती घडी 7.5 इंचाची आलेली आहे. ही आपण इथे पर्यंत घेतलेली आहे ती 7 इंचाची आहे. इथे मी तुम्हाला 28 साईजचं अगदी सोप्या पद्धतीने लांब बाही टिक करून दाखवलेली आहे. इथे आपण 28 साईजची बाही टिक करून बघितलेली आहे. आता आपण 40 साईजची टिक करूयात. चाळीस साईज साठी देखील आपल्याला सेम माप घ्यायचे आहे. 40चा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे. 40चा चौथा भाग आहे 10 इंच. 40चा आपण चौथा भाग काढू. 40चा जो चौथा भाग आहे तो 10 इंच येईल. म्हणजे जी आपली बाहीची घडी आहे ती 10 इंचाची येणार आहे. इथे आपण 10 इंचावरती टिक करून घेणार आहोत. इथे मी 10 इंचावरती टिक करून घेते. दोघं साईडला मी टिक करून घेतलेला आहे. आता आपल्याला 10 इंचची जर उंची घ्यायची असेल तर आपण इथे 10 इंचावरती टिक करूयात. इथे आपण बाहीची उंची घेणार आहोत 40 साईजची 10 इंच. त्यात आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे. हे अस्तर जॉईन करण्यासाठी आपण अर्धा इंच वाढवून घेतो. वरच्या साईडलाही मी अर्धा इंचावरती टिक करत आहे. म्हणजे जी आपली बाहीची उंची आहे ती 11 इंच होणार आहे. 10 इंच मध्ये मी 1 इंच वाढवलेला आहे. खाली अर्धा इंच आणि वरच्या साईडला अर्धा इंच. आता आपण इथे लाईन मारून घेऊयात. इथेही आपण वरच्या साईडने अर्धा इंचावरती टिक करून घेऊयात आणि खाली 11 इंचावरती. तुम्ही बाहीची उंची यात वाढवू शकता, कमी देखील करू शकता. मी आधी भरपूर बाहीचे व्हिडिओ शेअर केलेले आहेत लहान बाहींचे. इथे आपल्याला लाईन मारून घ्यायची आहे. इथे मी लाईन मारून घेत आहे. उंचीत आपल्याला अस्तरच्या बाहीसाठी अर्धा इंच खाली वाढवायचं असतं आणि अर्धा इंच वरती. आणि तुम्ही जर बिना अस्तरची कट करत असाल तर खालच्या साईडने आपण 1.25 इंच वाढवतो. म्हणजेच आपण इथे 1.25 इंच वाढवून घेतो आणि वरती अर्धा इंच. आणि अस्तरच्या बाहीसाठी फक्त अर्धा इंच आपल्याला वाढवून घ्यायला लागतं. वरच्या साईडला मी लाईन मारून घेत आहे. आता आपण इथे बॉक्स तयार करून घेतलेला आहे. आता आपण खुल्या भागाकडून कमी करून घेणार आहोत. इथे मी 3.5 इंचावरती टिक करणार आहे. इथेही आपण 3.5 इंचावरती टिक करूयात. आपला हा जो खुल्या भागाकडून भाग घेतो आपण तो 3, 3.25 ते 3.5च्या दरम्यानच आपल्याला टिक करायचा आहे. त्यापेक्षा खाली नाही. जर समजा तुम्ही 3.5 पेक्षा खाली टिक केलं तर आपली बाही व्यवस्थित बसणार नाही. जो खालचा भाग असतो तो ओढला जाईल. म्हणून आपल्याला 3.5च्या आतच टिक करायचं आहे. मी नेहमी 2.25 ते 3.5 इंचावरती टिक करून घेत असते. 3.5 इंचावरती जर आपण टिक केलं तर आपल्या बाहीला बिलकुल फुगा पडत नाही, चुन्या होत नाही आणि कापड देखील गोळा होत नाही. इथे मी लाईन मारून घेतलेली आहे जेणेकरून आपलं लक्षात येईल. आता आपण दंडघेर टाकूयात. मी ते 40 साईजसाठी 7 इंच दंडघेर घेत आहे. दंडघेर तुम्ही तुमच्या ब्लाऊजच्या बाहीवरून मोजून घ्यायचा आहे आणि त्या पद्धतीने टाकायचं आहे. इथे आपण 7 इंच दंडघेर घेतलेला आहे प्लस आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन. इथेही आपल्याला 1.5 इंचावरती टिक करायचं आहे. आता आपण क्रॉस लाईन मारून घेऊया. हे जे आहे आपलं हे 1.5 इंच शिलाई मार्जिन असतं. मी नेहमी 1.5 इंच शिलाई मार्जिन घेत असते. जे पेपर कटिंग दाखवते, पेपर पॅटर्न ज्यांना ज्यांना दिलेले त्यांच्यासाठी मी 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे. त्यापेक्षा जर आपण जास्त शिलाई मार्जिन घेतलं तर आपला कापड देखील खूप वेस्ट जातो आणि आपण ज्यावेळेस ब्लाऊज शिवून घालतो त्यावेळेस ते ब्लाऊजाचे जे आपण एक्स्ट्राचं कापड घेतलेलं असतं तो देखील टोचतो आणि फिटिंग देखील व्यवस्थित येत नाही. म्हणून शक्यतो 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं असतं. आता मी इथे 3.5 इंचावरती टिक करणार आहे.
इथे आपण 3.5 इंचावरती टिक केलेला आहे आणि इथे 2.5 इंचावरती हे आहे इथून 2.5 इंच आणि हे आहे 3.5 इंच। आता आपल्याला आकार द्यायचा आहे, इथून आपण आकार देऊन घेऊयात। या पद्धतीने मी इथे आकार देऊन घेत आहे। आपले बाहीचे जर आकार अगदी व्यवस्थित असतील तर आपली बाहीला फुगा येत नाही आणि ओढली पण जात नाही। मी तो आकार तुम्हाला डार्क करून दाखवते। बरेच जण म्हणतात की तुम्ही जो डायग्राम काढतात तो दिसत नाही, मी ते डार्क असा आकार देऊन दाखवलेला आहे। हे दोघं जे आकार आहेत आपले त्याच्यातलं अंतर अर्धा इंच तर 1.25 इंच आलं पाहिजे, त्यापेक्षा जास्त नाही। इथे मी तुम्हाला 40 साईजची बाही देखील टिक करून दाखवलेली आहे, पण ही बाही आहे 1.5 इंच। जर आपण पेपर कटिंग करताना किंवा ब्लाउज पीस कट करताना जर तुम्ही छातीचा चौथा भाग 10 इंच प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेलं असेल तर ही बाही अगदी बरोबर अशी बसून जाईल। आणि तुम्ही जर छातीचा चौथा भाग 10 इंच घेतलेला आहे आणि त्यात 2 इंच जर शिलाई मार्जिन वाढवलेलं असेल ब्लाउज पीस कट करताना तर ही बाही पुरत नाही। इथे आपण अर्धा इंच वाढवून घेतो, म्हणजेच आपण 10.5 इंचाची घडी घेत असतो। पण मी तुम्हाला नेहमी 1.5 इंच शिलाई मार्जिन वाढवून दाखवते, म्हणून 10 इंचाची मी ते घडी घेते। तुम्ही कुठल्याही साईजची जरी बाही कटिंग केली तर आपल्याला जो छातीचा चौथा भाग असतो तो काढायचा असतो आणि त्याची घडी टाकायची असते। इथे मी फक्त 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी 10 इंचाची घडी टाकलेली आहे आणि तुम्ही जर 2 इंच शिलाई मार्जिन घेत असाल तर आपल्याला 10.5 इंचाची घडी टाकायची असते, म्हणजेच इथून घडीमध्ये आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचं असतं। इथे मी तुम्हाला अस्तरची 40 साईजची बाही देखील टिक करून दाखवलेली आहे आणि ही बाही अगदी सोप्या पद्धतीने टिक केलेली आहे। बऱ्याच जणांची 40 साईजची एल्बो पर्यंतची बाहीसाठी रिक्वेस्ट होती, तर त्यांच्यासाठी आपण आज हा व्हिडिओ बनवत आहोत। 28 साईज आणि 40 साईजसाठी इथे मी दोघही प्रकारचे तुम्हाला बाह्या टिक करून दाखवलेले आहेत। आता मी पेपरवरती तुम्हाला टिक करून दाखवणार आहे। इथे आपण पेपर घेतलेला आहे। सर्वात आधी मी 40 साईजची तुम्हाला बाही कट करून दाखवणार आहे। 40 साईजसाठी आपल्याला 40चा चौथा भाग घ्यायचा आहे। 40चा चौथा भाग आहे 10 इंच। आपण इथे 10 इंचवरती टिक करून घेऊयात। इथे मी पेपर घेतलेला आहे। सर्वात आधी आपल्याला घडी मोजून घ्यायची आहे। आपल्याला 40चा चौथा भाग काढायचा आहे। 40चा चौथा भाग आहे 10 इंच, म्हणजे जी आपण घडी घेणार आहोत ती 10 इंचची घेणार आहोत। मी इथे 10 इंचवरती टिक करून घेतलेला आहे। आता आपण इथे लाईन मारून घेऊया। मी इथे तुम्हाला लहान बाही कट करून दाखवणार आहे। मोठी बाही आपण जे व्हाईट बोर्ड आहे त्याच्यावरती मी तुम्हाला टिक करून दाखवलेली आहे। इथे आपल्याला लहान बाही टिक करायची आहे। मी तुम्हाला बिना अस्तरची बाही टिक करून दाखवत आहे। आपली अस्तरची 2 प्रकारच्या बाह्या बघितल्या गेलेल्या आहेत। इथे मी घेणार आहे 7 इंचची बाही, त्यात आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन वाढवून घ्यायचं आहे। इथे आपण 1.5 ते 1.25 इंच वाढवून घेतो, मी 1.25 इंच वाढवलेला आहे। आता आपण इथून 7 इंच मोजणार आहोत। मी इथे तुम्हाला 7 इंचाची बाही कट करून दाखवत आहे। तुम्ही उंचीत 7.5, 8, 9, 10 असं घेऊ शकतात। इथे आपलं अर्धा इंच शिलाई मार्जिन। आता आपण इथे लाईन मारून घेऊया। बिना अस्तरच्या बाहीसाठी आपल्याला खालच्या साईडने 1.25 ते 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी घ्यायला लागतं। इथे मी लाईन मारून घेतलेली आहे। हा आहे आपला खुला भाग आणि हा आहे बंद भाग। बंद भाग नेहमी आपल्या साईडने ठेवायचा असतो। आता आपण खुल्या भागाकडून कमी करणार आहोत, म्हणजे जी ओपन साईड आहे तिथून आपल्याला हे कमी करून घ्यायला लागतं। इथून आपल्याला ही लहान बाही आहे 7 इंचाची, तर मी इथे 3 इंचवरती तर 2.25 इंचवरती टिक करून घेत असते। इथे मी 3 इंचवरती टिक केलेली आहे। इथेही आपण लाईन मारून घेऊयात। आपल्याला लहान बाहीसाठी 2.25-3 इंचावरती टिक करायचं असतं। आता आपण ही 40 साईजची बाही घेतलेली आहे। 40 साईजचा दंडघेर घेऊयात। 40 साईजचा दंडघेर आपण इथे 7.5 इंच टिक करून घेणार आहोत आणि 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन। आधी मी इथे जे 1.25 इंच आपण वाढवून घेतलेलं आहे, हे का वाढवतो आपण? बिना अस्तरच्या बाहीला खालच्या साईडला हात शिलाई येते, तर त्यासाठी आपल्याला हे वाढवून घ्यायला लागतं।
आता आपण इथे 1.5 इंचवरती टिक करून घेऊयात. इथून मी 1.5 इंचवरती टिक केलेली आहे. मी इथे मार्क करून घेते. इथे 7.5 इंच, इथे 1.5 इंच. आता आपण इथे लाईन मारून घेणार आहोत. तुम्ही दंडघेर तुमच्या बाहीच्या मापावरून घेऊ शकतात, म्हणजे तुमचं जे तयार ब्लाऊज आहे त्याच्यावरून बाहीचं माप घेऊ शकतात. ह्या दंडघेरचं प्रत्येकाचा दंडघेर हा कमी जास्त असू शकतो. कुणाचा 7 असू शकतो, कुणाचा 7.5, तर कुणाचा 8 देखील असू शकतो. मी इथे थोड्या क्रॉस लाईन इथे आपल्याला क्रॉस लाईन मारून घ्यायचे असतात. मी या पद्धतीने क्रॉस लाईन मारून घेत आहे. हे आहे आपलं 1.25 इंच शिलाई मार्जिन. तुम्ही 1.5 इंच देखील घेऊ शकतात. बरेच जण 1.5 इंचही घेतात. आता आपण इथून 3.5 आणि 2.5 इंचावरती टिक करणार आहोत. हे आहे 3.5 इंच आणि हे आहे 2.5 इंच. मोठ्या बाहीसाठी आपण 3.5 आणि 2.5 इंचावरती टिक करून घेत असतो. आता आपल्याला इथे आकार द्यायचा आहे. आपल्या बाहीचा जर आकार अगदी व्यवस्थित असेल तर आपली बाहीला फुगा येत नाही. आपल्याला बाहीला आकार अगदी व्यवस्थित द्यायला लागतो, तरच आपली बाही अगदी व्यवस्थित बसते. तुम्ही इथून कितीही छान माप घेतले आणि तुम्ही जे हे आकार आहेत मेन ते जर व्यवस्थित नाही दिले तरी आपली बाही चुकू शकते, फुगा येऊ शकतो किंवा ओढल्यासारखी देखील होऊ शकते. इथे मी तुम्हाला 40 साईजची बाही टिक करून दाखवलेली आहे. ही आहे बिना अस्तरची 7 इंच उंचीची बाही. तर 7 इंच उंचीच्या बाहीसाठी आपण काय केलेलं आहे, इथून हे प्रॉपर माप घेतलेलं आहे. इथून अर्धा इंच वरती वाढवलेला आहे आणि इथून 1.25 इंच वाढवलेला आहे. 1.25 इंच आपण हे शिलाई मार्जिन आणि हात शिलाईसाठी वाढवून घेत असतो. आणि हे जे आपण अर्धा ते पाव इंच वरती वाढवतो ते आपल्याला ज्यावेळेस आपण शोल्डरला बाही जॉईन करतो तेव्हा ते शिलाई मार्जिनमध्ये जात असतं. म्हणून आपण नेहमी वरच्या साईडने पाव ते अर्धा इंच वाढवतो आणि बिना अस्तरच्या बाहीसाठी 1.25 ते 1.5 इंच वाढवून घेत असतो. आता मी तुम्हाला ही बाही कट करून दाखवणार आहे. बाहीची माप जर तुम्ही या पद्धतीने टाकली तर तुमची बाही कधीच कमी पडणार नाही. पण मी ही जी बाही तुम्हाला कट करून दाखवते ते मी ज्या वेळेला पेपर कटिंग बनवते तेव्हा 1.5 इंच मी शिलाई मार्जिन घेत असते, म्हणजे छातीचा चौथा भाग प्लस 1.5 इंच. तर त्या 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी ही जी बाही आहे ती अगदी परफेक्ट अशी बसते. तुम्ही जर शिलाई मार्जिन 2 इंच घेत असाल, म्हणजे छातीचा चौथा भाग प्लस 2 इंच शिलाई मार्जिन, तर ही बाही बसणार नाही. तर आपल्याला बाहीची जी घडी आहे ती 10.5 इंच घ्यायची असते. जशी मी इथे इथून एवढी 10 इंच मोजून घेतलेली आहे तशीच तुम्हाला 10.5 इंच मोजून घ्यायची असते. आता आपण जो मधला भाग आहे इथं छोटासा खाचा पाडून घेऊयात. आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. हा जो भाग मी कट करून घेत आहे हा पुढचा भाग असतो. इथे आपला हा पुढचा भाग टिक झालेला आहे. बऱ्याच जणांचा पुढचा भाग मागच्या भागमध्ये कन्फ्यूज होत असतात. एक तर आपल्याला इथं छोटासा खाचा पाडून घ्यायचा आहे, नाही तर छोटीशी टिक करून घ्यायची असते काहीतरी, म्हणजेच आपलं लक्षात येईल. हा जो खोल भाग असतो हा आपल्याला पुढच्या बाजूला जॉईन करायचा असतो आणि हा जो भाग असतो हा पाठीमागच्या साईडला. इथे आपली 7 इंच उंचीची 40 साईजची बाही टिक झालेली आहे आणि ही बाहीचं आपण माप घेतलेला आहे 10 इंच रुंदी, म्हणजे जी घडी आहे ती 10 इंचची घेतलेली आहे. आपली ही बाही आहे 40 साईजची. 40चा चौथा भाग काढलेला आहे आपण 10 इंच. तर इथून एवढी जी घडी घेतलेली आहे आपण ती 10 इंचची घेतलेली आहे. इथे मी तुम्हाला जी मोठी बाही होती एल्बोपर्यंत ती व्हाईट बोर्डवरती टिक करून दाखवलेली आहे आणि जी बिना अस्तरची बाही होती ती तुम्हाला कट देखील करून दाखवलेली आहे. आता आपण 28 साईजची बाही कट करणार आहोत. आपले सबस्क्रायबर इंगळे यांची कमेंट होती की त्यांना 28 साईजची 11 इंच उंचीची बाही कटिंग हवी आहे, तर त्यांच्यासाठी आपण आज हा व्हिडिओ बनवत आहोत. इथे आपण अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी टिक केलेला आहे. इथून आपण 11 इंच मोजून घेणार आहोत. हे आपलं प्रॉपर बाहीचं माप येईल. हे आहे 11 इंच. त्यात आपल्याला पाव ते अर्धा इंच वरती टिक करायचं आहे. मी तुम्हाला परत एकदा सांगते, अर्धा इंच हे आपण जेव्हा अस्तर जॉईन करतो त्यासाठी आपण हे अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलेलं असतं. म्हणजे जेव्हा आपण अस्तर जॉईन करतो तेव्हा ती शिलाई मार्जिनमध्ये अर्धा इंच चाललं जातं आणि हे जे अर्धा इंच आहे जेव्हा आपण बाही शोल्डरला जॉईन करतो तेव्हा ते अर्धा इंच शिलाई मार्जिनमध्ये जात असतं. म्हणून आपल्याला नेहमी उंचीमध्ये 1 इंच वाढवून घ्यायचं असतं. ते फक्त अस्तरच्या बाहीसाठी आणि बिना अस्तरच्या बाहीसाठी
1.25 इंच आपल्याला उंची प्लस घ्यायचं आहे आणि अर्धा ते पाव इंच वरच्या साईडला घ्यायचं आहे. इथे आपण 11 इंच प्लस अर्धा इंच प्लस अर्धा इंच घेतलेला आहे. हे फक्त अस्तरच्या बाहीसाठी. आता आपण इथून सरळ लाईन मारून घेऊयात. मी 28 साईजची लहान बाहीचा देखील व्हिडिओ केलेला आहे आणि तो व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे. त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. इथूनही मी तुम्हाला लाईन मारून दाखवते. सर्वात आधी आपल्याला काय करायचं असतं, हा पेपर आधी सरळ कट करून घ्यायचा असतो. पण मी नेहमी काय करते, सर्वात आधी पेपर सरळ कट करूनच मग व्हिडिओ घेत असते. आता आपल्याला खुल्या भागाकडून कमी करून घ्यायचं आहे. इथे 11 इंच उंचीसाठी ही लहान बाही आहे, तर आपण 2.5 ते 3 इंचावरती स्टिक करून घेत असतो. लहान बाहीसाठी जास्त कॅप हाईट घ्यायची नसते. जर घेतली तर आपली बाही बसायला जरा प्रॉब्लेम होतो. तर मी इथे 2.5 ते 2.25 इंचावरती टिक करत आहे. इथे आपण 2.25 इंचावरती टिक केलेलं आहे. आता आपण लाईन मारून घेऊयात. मोठ्या बाहींसाठी आपल्याला 3, 3.25, 3.5 इंच टिक करायचं असतं. तेही तुमच्या बाहीला जर चुन्या पडत असतील, गोळा होत असेल तर. इथून 4 इंच आपलं दंड घ्या, 1.5 इंच शिलाई मार्जिन. आता आपल्याला काय करायचं आहे, बाहीची घडी मोजायची आहे. इथे आपण 28 साईजची बाही कट करत आहोत. 28चा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे. 28चा चौथा भाग आहे 7 इंच. जर तुम्ही पेपर कटिंग करताना किंवा ब्लाऊज कटिंग करताना 1.5 इंच जर शिलाई मार्जिन घेतलेलं असेल तर आपल्याला 7 इंचाची घडी घ्यायची आहे 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी. आणि तुम्ही जर 2 इंच शिलाई मार्जिन घेतलेलं असेल तर आपल्याला 28चा चौथा भाग 7 इंच प्लस आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन घ्यायचं असतं. म्हणजेच आपली जी घडी येते ती 7.5 इंचाची येते 2 इंच शिलाई मार्जिनसाठी. आणि 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी ही आपली घडी आहे 7 इंचाची. इथे आपण 7 इंचावरती टिक करून घेऊया. आणि इथे 1.5 इंचावरती इथे आपली 7 इंच प्रॉपर घडी झालेली आहे. हे 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, इथून लाईन मारायची आहे. मी नेहमी 1.5 इंच शिलाई मार्जिन घेत असते पेपर कटिंग करताना किंवा ब्लाऊज पीस कट करताना. इथे आपल्याला 3 इंच ते 2.5 इंचावरती टिक करायचं आहे. मी ते 2.5 इंच आणि 1.5 इंच. आता आपण हा आकार देऊन घेऊयात. या पद्धतीने आपल्याला बाहीला आकार देऊन घ्यायचा असतो. इथे आपण बाहीला आकार देऊन घेतलेला आहे आणि ह्या बाहीला आपण आकार खूप सोप्या पद्धतीने दिलेला आहे. आपले जर बाहीचे आकार अगदी व्यवस्थित असतील तर आपली बाही अगदी व्यवस्थित बसते. जर आपले हे बाहीचे आकार व्यवस्थित नसले तर आपल्या बाहीला चुने देखील पडू शकतात, फुगाही होऊ शकतो किंवा इथून खेचल्यासारखी देखील होऊ शकते, म्हणजेच ओढली जाते. आता आपण याला कट करून घेऊया. हा आतला आकार देखील कट करून घेऊया. ही झाली आपली 28 साईजची बाही. आपण खुल्या भागाकडून 2.5, 2.25 किंवा 3 इंचावरती स्टिक करू शकतो. जास्त आपल्याला टिक करायचं नाही आहे. जास्त जर आपण खाली टिक केलं तर आपली बाही बसण्यामध्ये जरा प्रॉब्लेम होतो. आपण इथून 4 इंच आपला दंडगेर घेतलेला आहे. बऱ्याच जणांचा 4.25, 4, 4.5 असू शकतो. तुम्ही बाहीच्या दंडगेरवरून दंडगेर मोजून घेऊ शकता आणि त्याचं माप टाकून 1.5 इंच शिलाई मार्जिन घेऊ शकता. इथून आपण बाहीची जी उंची घेतलेली आहे ती 11 इंच घेतलेली आहे. हे अर्धा इंच जेव्हा आपण शिलाई मार्जिन घेतो म्हणजेच अस्तर जॉईन करतो मेन कापडला त्यासाठी. आणि इथून जेव्हा आपण शोल्डरला बाही जॉईन करतो त्यासाठी आपल्याला इथून अर्धा इंच घ्यायला लागतं. म्हणजेच आपल्याला 11 इंच प्लस 1 इंच एक्स्ट्रा घ्यायला लागतं. खालच्या साईडला अर्धा इंच, वरच्या साईडला अर्धा इंच. मी ते तुम्हाला 28चा चौथा भाग काढून 7 इंचाची ही जी रुंदी आहे ती घेऊन तुम्हाला बाही कट करून दाखवलेली आहे. आपण जेव्हा पाठीमागचा किंवा पुढचा भाग किंवा कटोरीचा जो भाग असेल तो भाग कट करतो छातीचा चौथा भाग टाकून, त्यात आपण जर 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलं तर ही 7 इंचची बाही अगदी बरोबर बसते. आणि तुम्ही छातीचा चौथा भाग टाकून जर 2 इंच शिलाई मार्जिन घेत असाल तर आपल्याला 7.5 इंच म्हणजेच छातीचा चौथा भागमध्ये आपल्याला अर्धा भाग ॲड करायचा असतो. म्हणजेच अर्धा इंच तर ती घडी टाकायची असते. जर तुम्ही 2 इंच शिलाई मार्जिन घेतलेलं असेल कापडवरती किंवा
पेपर कटिंगवरती, तर तुम्हाला 7.5 इंचाची इथून एवढी घडी टाकायची आहे. मी नेहमी 1.5 इंच शिलाई मार्जिन घेते ब्लाऊज कट करताना, म्हणून बाहीची घडी नेहमी छातीचा चौथा भाग एवढीच टाकत असते आणि बरोबर अशी आपली बाही पुरून जाते. मी तुम्हाला ही बाही पुरून दाखवणार आहे. आपल्याला वरच्या साईडने अर्धा इंचवरती टिक करायचं आहे. ही जेव्हा शोल्डर जॉईन करतो तेव्हा ते अर्धा इंच शिलाई मार्जिनमध्ये जातं. आता आपण हा पॉईंट ठेवणार आहोत आणि आपल्याला बाही लावताना हा पाठीमागचा भागच लावून बघायचा असतो. मी तुम्हाला बाही लावून दाखवते. फक्त आपल्याला हलकं असं फिरवायचं आहे. फक्त बाही फिरवत आहोत आपण. बघू शकतात उलट बाही 1 ते 2 पॉईंटने जास्त झालेली आहे, पण कमी नाही. या पद्धतीने जर आपण मापं टाकून बाही कट केली तर आपली बाही अगदी बरोबर पुरेल. पाठीमागचा भागही कमी पडत नाही आणि पुढचाही नाही. आपलं जे शिलाई मार्जिन आहे ते अगदी समोरासमोर आलेलं आहे. या पद्धतीने तुम्ही बाही कट करा तर तुमच्या बाहीला चुन्या देखील कधीच पडणार नाही. आज आपण 28 साईजची जी लांब बाही होती एल्बोपर्यंतची 11 इंच उंचीची, ती टिक देखील करून दाखवलेली आहे आणि कट देखील करून दाखवलेली आहे. आणि 40 साईजची आपण एल्बोपर्यंत लांब बाही ही टिक केलेली आहे आणि बिना अस्तरची लहान बाही देखील टिक केलेली आहे. मी तुम्हाला इथे अस्तरची बिना अस्तरची दोघंही प्रकाराच्या बाह्या टिक आणि कट करून दाखवलेले आहे. हा व्हिडिओ आपण रिक्वेस्टवरून केलेला आहे. बऱ्याच जणांना लहान बाह्या कट करता येतात, लहान बाहीची मापे टाकता येतात, पण मोठ्या बाहीची मापे टाकता येत नाही. तर त्यासाठी आपण आज हा व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्हाला जर शिवणकामाविषयी काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तुमचे डाऊट नक्कीच क्लिअर करेन. आणि तुम्हाला जर माझे पेपर कटिंग हवे असतील तर मी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. आणि तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा शिवण क्लास या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.